नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या स्पेशल बुलेटिन मध्ये पाहूयात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग मध्ये दीपक केसरकरांच्या आमसभेत राडा. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकात भिडले. सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. महानगरपालिकाच्या गेटवर कार्यकर्त्यांचं आंदोलन. बीडमध्ये श्रावण मासाच्या प्रारंभी पोखरीत संतांच्या मूर्तींचे उत्साहात आगमन. टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक. जालन्यात पोलीस विभागाची भव्य तिरंगा रॅली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षकांचा मोठ्या संख्येने सहभाग. अमरावतीत आंतरमशागतीला वेग. मजुरीचे दर वाढले. एका एकरासाठी 2000 पर्यंत खर्च, तर मजूर आणि बैल जोडीची तीव्र टंचाई. रायगडमधील महाडमध्ये अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा. 69,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ. वाशिम मालेगाव मार्गावर भीषण अपघात. कारमधील 4 जण गंभीर जखमी. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. ठाण्यात तिरंगांच्या साक्षीनं राष्ट्रभक्तीचा जागर. ओवळा माझीवाड्यात भव्य तिरंगा यात्रा. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तक नगरात उत्साह. हर हर तिरंगाचा संदेश. पुण्यातील ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचा विस्तार होणार. प्रशासनाला 34 खाटांचा प्रस्ताव. 20 खाटांना हिरवा कंदील. 14 खाटांना मंजुरी मिळण्याची शक्यता. मुंबईमधील नेरूळमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची भव्य तिरंगा रॅली. शाळकरी, विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग. अहिल्यानगरमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या बिहारच्या तरुणासह 2घांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये जामनेरच्या हॉटेलमध्ये दारू जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांना जबर मारहाण. एकाला गंभीर दुखापत. 3घांविरुद्ध गुन्हा दाखल. मुंबईतील इमारतीला आग लागल्यानं परिसरात खळबळ. पहिल्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी नाही. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल. सांगली शहरातील शामराव नगरच्या भागात पावसाच्या पाण्यामुळे तळ्यांच्या स्वरूप. नागरिकांकडून साचलेल्या पाण्यात 15 ऑगस्ट निमित्तानं होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. पालघरच्या तलासरी सामूहिक अत्याचार प्रकरणात 5 आरोपी अटकेत. 1 आरोपी अद्यापही फरार. आरोपी डहाणू न्यायालयात हजर. 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी महत्वाचे असलेले ताम्हिणी, आंबेनळी, वरंधा घाट बंद. एसटीचे कोट्यवधींचे नुकसान. प्रवाशांच्या खिशाला कात्री. हिंगोलीच्या घोटादेवी येथून संत गजानन महाराज शेगावकडे जाणाऱ्या पायी दिंडीचं उत्साहात प्रस्थान. व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी या दिंडीचं आयोजन. नांदेडमध्ये झेंडूच्या फुलशेतीतून अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार. 20 गुंठ्यांतून 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा. रायगडमधील महाड शहरात भव्य तिरंगा रॅलीनं देशभक्तीचा जागर. वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी शहर दणाणलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात स्मार्ट मीटरचा निषेध. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ढोरपगाव उपकेंद्रात 200 स्मार्ट मीटर केले जमा. कोल्हापुरातील दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबा मंदिर परिसरात संवर्धनाच्या नावाखाली गंभीर त्रुटी. हिंदुत्ववादी संघटनांचा संवर्धन कामावर आक्षेप. नाशिकमध्ये 7 दिवसात 19 जणांना डेंग्यूची लागण. आतापर्यंत शहरात 670 डेंग्यू संशयित रुग्णांची नोंद. महापालिकेचा आरोग्य वैद्यकीय विभाग सतर्क. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित. स्वच्छता व गटारी साफ नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास. लातूर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. प्रशासनाचं दुर्लक्ष. परभणीत विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आंदोलन. झारखंड आयोग आणि इतर परीक्षांमधील पेपर फुटी तसेच परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेचा निषेध. परभणीच्या 108 रुग्णवाहिका सेवेचा हलगर्जीपणा उघडकीस. दंश झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं मोटरसायकलवरून प्रवास करण्याची वेळ. बीडच्या पिंपळनेरमध्ये खळबळजनक घटना. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून दिलं. जखमी महिलेचा संभाजीनगर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
महाराष्ट्र छत्तीसगड राज्याला जोडणारा 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात. राष्ट्रीय महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा, नागरिकांचा सवाल. गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी केली. गोंदिया शहर आणि परिसरातील रामनगर मधील घरफोड्यांचा छडा. 3घांवर एलसीबीची कारवाई. 2,51,000चा मुद्देमाल हस्तगत. मराठा आरक्षणाच्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवर जोरदार टीका केली आहे. प्रमाणपत्राच्या संदर्भात बावनकुळेंनी हस्तक्षेप का केला असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केलाय. पत्नी कल्पना खरातची शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.